लातूरमध्ये 2 महिन्यांपूर्वी संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा झालेला होता आणि लाखो लोकांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता। नुसता सहभागच नाही तर आपापल्या पद्धतीने देणगीही दिलेली होती। आता या सोहळ्याला घेऊन वादविवाद सुरुवात झालेले आहेत आणि किशोर महाराज शिवनीकर जे आहेत यांच्यावर आता गंभीर आरोप जे आहेत ते वारकऱ्यांनी किंवा आयोजक समितीनं करायला सुरुवात केलेली आहे। वेळोवेळी बोलवल्यानंतर देखील किशोर महाराज शिवनीकर जे आहेत, जे आयोजक प्रमुख होते, ते आता हिशोबाला येत नाहीत आणि 2 ते 3 कोटी रुपयांचा हिशोब जे आहे, जे उर्वरित रक्कम आहे त्या रकमेचा हिशोब पण देत नाहीत ते आणि ते फरार झाले आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात येतो आहे। वारकरी संप्रदायातली ही मंडळी आणि त्याचबरोबर आयोजक जे आहेत तिथले प्रामुख्यानं त्या सोहळ्याचे ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणूयात। मला सांगा, काय आरोप आहे तुमचा? लातूरला जो उत्सव झाला त्या उत्सवामध्ये छोटे कदम माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव झाला। लातूर जिल्ह्यामधून किशोर महाराज शिवनीकरांना प्रमुख केलं होतं। तालुक्याला प्रत्येक तालुक्याला एक प्रमुख होते। अहमदपूर तालुक्याचा मी प्रमुख होतो। सगळ्यांनी मिळून आर्थिक जी देणगी आहे ती जमा करायची आणि सगळी देणगी किशोर महाराजांकडे जमा करायची। मी आपल्याला अहमदपूर तालुक्यातून 35 लाख रुपये जमा करून देणगी बुकातनं त्यांच्याकडे जमा केली। अशा प्रत्येक तालुक्यातून देणगी जमा झाली। रोजगारापासून ते अगदी मंत्री महोदयापर्यंत सगळ्यांनी या सत्संगाला, या धार्मिक कार्याला मदत केली। एक अंदाजे 5-6 कोटी रुपये जमा झाले असतील। त्यामध्ये 2-2.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे। त्यानंतर झालेली रक्कम आहे त्याचा हिशोब 15 दिवसामध्ये द्यावा आणि उरलेली रक्कम भंडारा डोंगरला जे मंदिराचं बांधकाम चालू आहे तुकोबऱ्यांचं, त्याला ती देणगी द्यावी असं ठरलेलं होतं। त्याच्यामध्ये लाईव्ह व्हिडिओसुद्धा आहेत। त्यानंतर ते 15 दिवसानंतर आम्ही त्यांना फोन केला, ते फोन उचलत नाहीत, मॅसेज घेत नाहीत आणि 2 महिन्यापासून ते आम्हाला कोणालाच भेटत नाहीत। त्यामुळे या पैशाचं काय झालं त्यांना आम्ही विचारलं, ते म्हणतात माझ्याकडे नाही, मी यांच्याकडे दिलं, त्यांच्याकडे दिलं। अनेकांना फोन केलं, उचलत नाहीत, बोललं तर माझ्याकडे पैसे नाहीत म्हणतात। आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे पैसे जमा केलेत। आमची एकच मागणी आहे की त्यांनी समोर यावं आणि जे पैसे आहेत त्याचा हिशोब द्यावा। आज सगळे तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेले आहात आणि मग पोलिसांकडे काय तक्रार केलेली आहे? पोलिसांकडे आम्ही तक्रार केलेली आहे की किशोर महाराज शिवनीकर यांना पकडून आणावं, हुडकून आणावं। त्यांचा कधी मोबाईल चालू असतो, कधी बंद असतो आणि छोट्या मोठ्या वारकऱ्यांना जे त्यांनी धमकी देत आहेत, स्टेटस ठेवून बंदुकीचं स्टेटस ठेवत आहेत आणि त्याच्यावर गाणं टाकत आहेत की समोर किती बी येऊ द्या एकटा बास। तर या छोट्या मोठ्या वारकरी संप्रदायाला धमकी न देता जो खंडापूरमध्ये मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सप्ताह झालेला आहे आणि त्या ठिकाणी देणगी त्या स्वरूपात आलेली आहे। गोरगरिबापासून 100 रुपयेपासून लोकांनी देणगी दिली, ते लाखो रुपयेपर्यंत देणगी दिलेली आहे आणि ह्याला जातीचं, धर्माचं वळण देण्याचा कुठंतरी प्रयत्न होत आहे। परंतु जवळपास 200 ते 300 महाराज लातूर तालुक्यातले, प्रत्येक महाराजांनी प्रत्येकाच्या कीर्तनाच्या शेवटच्या 20 मिनिटामध्ये इथं 18 पगड जातीचे महाराजांनी सगळ्यांनी मागचे 6 महिने झाले संतांचा मेळावा, वारकऱ्यांचा कुंभमेळा याची माहिती दिलेली आहे आणि हिशोबाचा पारदर्शकता नसल्यामुळं अशा घुसखोर शिवनीकर महाराजांमुळं चांगल्या हाडाच्या वारकरी महाराजांना लोक आज नाव ठेवत आहेत। सुरुवातीला खरात बाबा म्हणल्यानंतर लोक घाबरायचे, पण आता वारकरी धोतर, टोपी आणि गळ्यावर माळ आणि कपाळावर बुक्का जर बघितलं तर लोकांना हे सुद्धा फसवे वाटू शकतात। तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी माणसं असतात आणि चांगली माणसं असतात, पण हे कुठं तर उघडं पडणं गरजेचं आहे। कुठल्याही जातीचा, धर्माचा असेल तर हिशोब देणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामधून वारकरी संप्रदायामध्ये एक पारदर्शकता निर्माण व्हावी। आणि छोटे माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सप्ताह याच्यासाठी निर्माण केलेला होता की आता सध्या बऱ्याच राज्यातील वेगवेगळे संप्रदाय महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत। त्या संप्रदायामध्ये फक्त आईवडिलांची सेवा नसून फक्त माझ्या स्वतःसाठी सुखाचे अनेक वेगवेगळे संप्रदाय येत आहेत। तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाले म्हणून हा रक्कम जमा झाली होती याच्यामध्ये जवळपास 5.5 ते 6 कोटी रक्कम जमा झाली। 2 ते 2.25 कोटी अंदाजे रक्कम खर्च झालेली आहे आणि 2.5 ते 3 कोटी रक्कम महाराजांकडे शिल्लक आहे आणि मोठ्या मोठ्या महाराजांचे नावं घेऊन त्यांना ब्लॅकमेलिंग किंवा त्यांच्यावर एक दबाव, प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये छोटे माऊली यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह झाला आणि छोट्या माऊलींचं नाव कुठं तर बदनाम करण्यात येत आहे। त्याच्यामुळे आम्ही दररोज लाखो लोकांनी हा सोहळा जो आहे तो अनुभवला, याच्यामध्ये सहभाग नोंदवला। आमदार, खासदार, जे काय मोठे अधिकारी आहेत त्यांनी सहभाग घेतला। लहानातल्या लहान म्हणजे गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत या सोहळ्यामध्ये सहभागी सगळेजण झालेले होते आणि एक वारकरी संप्रदायाचा एक मोठा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात होतं। महाराष्ट्रामध्ये हा लक्षवेधी सोहळा झालेला होता आणि आता आपण जर पाहतोय तर या सोहळ्याला घेऊन आता कुठेतरी वादविवाद सुरुवात झालेले आहेत। 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती एकत्र करण्यात आलेली होती किंवा संयोजन समितीकडे ती जमा झालेली होती आणि आता त्यावरून वाद सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।